कलाकारांमध्ये तेवढाच उत्साह आहे, तेवढा वारकरी आहे. पण वारकरी जेवढा चालू शकतो तेवढा कलाकार चालेल की नाही मला माहित नाही. परंतु त्यांच्या बरोबरही सहभाग घेणं आणि माऊलींच्या दर्शनाला जाणं हा त्याच्या मागचा अगदी प्रामाणिकपणाचा उद्देश आहे. आणि आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा तुम्हाला सगळ्या कलाकारांमध्ये देखील बघायला मिळेल की तोच उत्साह, तीच भावना, तेच प्रेम विठू माऊली प्रती आहे. आणि म्हणून या पालखीमध्ये जाताना, या दिंडीमध्ये चालताना, वारीमध्ये चालताना सगळे एवढंच मनमोकळेपणाने आणि विठू माऊलीचं नाव घेत चालतात. जनजागृती झालीच पाहिजे. या निमित्ताने फक्त वारकरी संप्रदायच नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा विठ्ठलाचा भक्त आहे आणि तो फक्त या पूर्ण मध्ये कायमच सगळ्यांसोबत असतो. मग त्या निमित्ताने का होईना त्यांच्यामध्ये आणि त्याचबरोबरीने वारीमध्ये चालत असताना पहिलं तर एक आहे की खरं चालण्याचीच परंपरा पहिल्यापासून होती, जी आता थोडी गाड्यांनी आणि गर्दी करून घालवली. परंपरा पहिली वारकरी जी आम्हाला शिकवतात त्या परंपरेला हात धरूनच आम्ही पुढे चाललो. कलावंत म्हणून यामध्ये सहभागी होताना इतका आनंद असतो की आज नसेल शूटिंग, आज नसेल काही काम तरी चालेल, पण आज जे समाधान आहे सगळ्यांबरोबर पुढ्या खेळण्याचं समाधान असेल, छोट्या कलाकारांबरोबर चालण्याचं समाधान असेल, ते वारकऱ्यांकडे जय विठ्ठला, जय विठ्ठला, जय विठ्ठला. हळू 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 त्यांना बाजूला घे, बाजूला घे. जरा मागे सारखा, मागे सारखा. अरे वा, आपण कलाकार आम्हाला पुण्यामध्ये हा वैष्णवांचा मोर्चा येतो त्यात आपला सहभाग असावा आणि वारकऱ्यांबरोबर कलाकारांची सुद्धा एक दिंडी निघावी म्हणून आम्ही यावर्षी चालू केले. प्रचंड रिस्पॉन्स आहे कारण प्रत्येकाची इच्छा असते की आपला सुद्धा सहभाग असावा यामध्ये. साहजिक असं की चालणं शक्य नाही, छोट्या प्रमाणात केलेली मार्गदर्शनापासून पालखी पर्यंत यावर्षी केले, पण दरवर्षी थोडं थोडं त्यात वाढत भविष्यामध्ये आळंदी पंढरपूर सुद्धा आमच्या कलाकारांची एक दिंडी जाईल असं मला वाटतं आणि चांगल्या सोहळ्यामध्ये आमचे सर्व कलाकार सहभागी होतील असं मला वाटतं. याबरोबरच तुम्ही एक झाड लावा, हरित महाराष्ट्र करा हा मेसेजही दिलाय. बरोबर, त्या मेसेज आपल्याला दिसतात वेगवेगळ्या बोर्ड बनवून, कारण समाज हा त्याच्या कृतीतून समाजासाठी एक चांगला मेसेज देतो आणि त्याचा मेसेज लोक ऍक्सेप्ट करतात. म्हणून आपण सुद्धा या दिंडीच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रासाठी काही मेसेज बनवलेले आहेत की त्याचा फॉलो व्हावा, सर्वांचा आदर व्हावा. आपण आपलं जे वातावरण आहे त्या संदर्भात सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. या सर्व गोष्टींचा मी आज सहभाग घेतलेला. माऊलींकडे तुम्ही काय मागणं कराल कलाकारांसाठी? यस, ज्याप्रमाणे माऊलींचा नेहमीच आशीर्वाद आमच्यावर आहे, चित्रपट महामंडळ नाट्य परिषदेमध्ये आम्हाला भरघोस यश दिलं, त्याप्रमाणे आमच्या संपूर्ण चित्रपटसृष्टी व कलाकार तंत्रज्ञ निर्मात्यांवर आपला आशीर्वाद असाच असू द्यावा आणि मराठी चित्रपटसृष्टी ही जगातील एक नामवंत चित्रपटसृष्टी व्हावी यासाठी माऊलींनी आम्हाला आशीर्वाद दिले असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. मी न चुकता दरवर्षी वारीत चालते, प्रथमच कलाकारांच्या वारीत चालते. कलाकारांचा उत्साह बघून खरंच खूप आनंद वाटला की वारकऱ्यांबरोबर चालणं आणि त्या विठू माऊलीचं दर्शन घेणं हा एक वेगळा आनंद आहे आणि दरवर्षी आनंद आहे. एक दिवस का होईना नक्की होत असते. आज वारकऱ्यांबरोबर चालत असताना माझे सगळे कलाकारही सोबत आहेत. एक छान भावनेने सगळेजण आज आपली कामं, शूटिंग, आपल्या नाटकांचे प्रयोग बाजूला ठेवून विठू माऊलीसाठी चालण्यात छान वाटतं. अजून कलाकारांसाठी काय मेसेज आहे, म्हणजे जास्तीत जास्त कलाकार उपस्थित राहावे दरवर्षी?
काय आहे ना, शेवटी सगळी कला जी आहे ना ती पांडुरंगाच्या चरणी असते. आम्ही रंगमंच जेव्हा म्हणतो किंवा रंगभूमी जेव्हा म्हणतो तेव्हा त्या पांडुरंगाला वर्षातनं एकदा आठवण करण्यासाठी सगळ्या कलाकारांनी आवर्जून आपली सगळी कामं बाजूला ठेवावी, एकत्र चालावं, एकत्र यावं. त्यांनी फक्त परंपराच नाही दिसत, पण आपल्या मनातला भाव आणि मनातली शुद्धी देखील दिसते. नारी शक्ती कलाकारांना तुम्ही असं काय संदेश द्याल असं? नवीन उभरत्या कलाकारांना हे सांगेन, कला छान जोपासत जा, पण कलांचा अधिपती जो आम्ही मानतो तो देव मानतो. देवाला नमन केल्याशिवाय, देवाचं दर्शन घेतल्याशिवाय सुरुवात होत नाही. त्यामुळे वर्षातनं एकदा कामं बाजूला ठेवून आपण नक्की देवाच्या दर्शनाला यावं, या वारीत चालायला यावं. त्या वारीत चालल्यावरती जो मोकळा श्वास मिळतो, जो एक उत्साह मिळतो, आनंद मिळतो, तो वर्षभर पुरण्यासारखा असतो. त्यामुळे नवीन कलाकारांना अगदी जोमाने सांगेन की आपणही चित्रपट महामंडळ जॉईन करा. आपल्या हक्काचं चित्रपट महामंडळ आहे. आता निवडून आलेला पॅनल तुमच्या हक्कांसाठी लढणारा आहे. तुमच्या मागण्या, तुमच्या म्हणजे तुमच्या नाही, आपल्या मागण्या आहेत खऱ्या त्या सगळ्यांच्या. कारण का मी ती त्यातली एक कलाकार आहे. त्यामुळे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी चित्रपट महामंडळाला हातभार लावावा, मेंबर व्हावं, जेणेकरून उद्या काही आपल्यावरती संकट आलं कलाकारांवरती तर त्यासाठी चित्रपट महामंडळ हे कायमच मदतीचा हात देणार आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही आमच्याशी ओळख पटवून देत नाही त्यावेळी आम्ही मदतीचा हात द्यायला पुढे करणार कसा. चित्रपट महामंडळ लवकरात लवकर आपण सभासद व्हा आणि एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढूया. या वारीमध्ये मी नारी शक्तीबद्दल पण बोर्ड वाचलाय, पण खरंच नारीला संरक्षण आहे का, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नारी शक्ती ही खूप मोठी आहे. त्याला ओळखण्याची चेष्टा लोकांनी केलेली आहे, म्हणजे खूप कमी लेखण्याची चेष्टा केलेली आहे. आता जे काही प्रकार समाजात घडतायत, लहान मुलांबरोबर मुलींबरोबर जे घडतायत ते अतिशय अयोग्यच आहे, वादच नाही त्याच्याबद्दल. आणि माझ्या मते आता एखाद्या देवीनं रूप घेण्याची गरज नाहीये, आपल्याच महिलांना जागृत होण्याची गरज आहे, नारी शक्ती म्हणून समोर येण्याची गरज आहे. आणि ज्या ज्या नराधमांच्या मनात जरी विचार हा येत असेल तर त्या नराधमांचा तो विचारही ठेचून काढण्याची शक्ती नारीमध्ये आहे. त्यासाठी एक जोमाने जर सगळेजण आपण एकत्र आलो ना महिला म्हणून, तर 100% ही जी वृत्ती आता बळावत चालली पूर्णपणे आपण नष्ट करू, जी आधी नव्हती. त्यासाठी देवीचे रूप घेण्याची गरज नाहीये, प्रत्येकीमध्ये देवी आहे. मुलींना हेच सांगते की हे वर्ष सगळ्यांसाठी खूप सुख, समृद्धी आणि समाधानाचं, मनशांतीचं जाऊ. माऊली सगळ्या कलाकारांना, सगळ्या तंत्रज्ञांना, आमच्या कला क्षेत्रातल्या सगळ्यांसाठी भरपूर काम दे, योग्य काम दे आणि त्यांना मिळणारा मोबदला त्यांच्या घरापर्यंत जाऊ दे, एवढंच सांग. बालगंधर्व रंगमंदिर हे टिकलं पाहिजे, याबद्दल तुम्ही काय सांगा? 100% टिकलं पाहिजे. बालगंधर्व रंगमंदिरात प्रयोग करणं म्हणजे आम्ही सगळ्या पुणेकरांना एकत्र येऊन खऱ्या रसिकासमोर प्रयोग सादर करतो असं होतं. कारण बालगंधर्वला येणारा रसिक हा इतका दर्दी असतो. पुण्यातला रसिक जेव्हा आमच्या एखाद्या वंशवरती, एखाद्या वाक्यावरती टाळी वाजवतो, अश्रू ढाळतो, तेव्हा खरेपणाने हा विचार येतो की आमचं नाटक किंवा आम्ही केलेला प्रयोग हा पुण्यापर्यंत पोहोचलेला आहे, रसिकांच्या मनापर्यंत पोहोचलाय. म्हणजे एवढा हा दर्दी रसिक पुण्याचा आहे आणि तो रसिक आम्हाला नेहमी बालगंधर्वला बघायला मिळतो. मी माझ्या लहानपणापासून बालगंधर्व मध्ये प्रयोग केलेले आहेत, त्यामुळे बालगंधर्व हे वाचलंच पाहिजे. काही भरपूर वेळ जाईल पर्यंतचे होणारे प्रयोग असतील, कारण का बालगंधर्व हे मध्यवर्ती पडतं आणि त्या मध्य भागात येऊन बालगंधर्वाचा प्रयोग करणं पूर्ण म्हणजे बालगंधर्व हे समीकरण आहे. त्यामुळे ते नक्कीच रिन्यू झालं पाहिजे. जो भाग समजा अतिशय ओळखीचा असेल किंवा वाईट परिस्थितीत असेल तेवढं तुम्ही रिडेव्हलप करायला घ्या, पण पूर्ण काढून बालगंधर्व नवीन रूपात दिसावं, छान रूपात दिसावं आणि तात्पुरतं नसावं. ते खूप काळ छान टिकेल, वर्षोनवर्ष असं रिन्युएशन असावं. प्रशासनाला काय सांगाल? प्रशासनाला हेच आहे मनापासून विनंती, म्हणजे आता हा प्रश्न जरा अडचणीचा टाकतो पण कलाकार नक्की विनंती करीन की आपण बालगंधर्व जसं आहे सवलात उभा आहे ते रिन्युएट करा, खूप छान रिन्युएट करा. वर्षोनवर्ष इथे आमचे प्रयोग व्हावेत, खूप चांगल्या आतल्या सुखसुविधा असाव्यात. थोडासा स्टाफ तुम्ही वाढवा जेणेकरून आतली स्वच्छता देखील तशीच राहील आणि जी बालगंधर्व नाट्यगृहाची परंपरा आहे ती तशीच पुढे जोपासली जाईल. वाह. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.
मागे मागे जो पूर्ण ग्रुप आला पाहिजे मागे घ्या. दोन मिनिट